या सगळ्या प्रकारानंतर जलील यांनी काही गंभीर आरोप सुद्धा केले। हल्लेखोर सावे आणि शिरसाट यांनी पाठवलेले गुंड होते असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला। हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं संरक्षण असल्याचं देखील जलील म्हणाले। पोलिसांसमोरच आमच्यावर हल्ला झाल्याचंही त्यांनी नमूद केलं। मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही असं जलील म्हणाले, पण जशास तसं उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचं देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं। हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली। ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय शिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे। ये सारा खेल जो है उन्हें ऐसा लगता है कि सत्ताधारी पक्ष का हमारे पास समर्थन है तो हम पुलिस प्रशासन सबको अपनी जेब में रखेंगे और सड़क के ऊपर आकर गुंडागर्दी करेंगे करके। तो ये सब चीजें जो है हम पुलिस के ऊपर छोड़ रहे हैं। पुलिस ने इसको अच्छे तरीके से हैंडल करे और अगर नहीं करती है तो फिर आगे की कार्रवाई हम देखेंगे। इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला जीव देणार ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतात। पण जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालं।